याच घटनेसंदर्भात थोड्या वेळापूर्वी साम टीव्हीने अनेक नेत्यांशी चर्चा केली। यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक वरती त्यांनी या सगळ्या प्रकरणाची तपास जो आहे तो दिला आहे। शिक्षण विभागातर्फे कारवाई केली जाणार आहे। बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवरती झालेल्या अत्याचारानंतर आज बदलापूरमध्ये प्रचंड आंदोलन चालू आहेत। पूर्व पश्चिमला जोडणारा हा उड्डाणपूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हे जो पूर्व पश्चिमचा जो उड्डाणपूल आहे, जो विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल म्हटला जातो, हा बदलापूरमधला मुख्य रस्ता आणि जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद केलेला आहे। हा आपण पाहू शकता इथे पूर्णपणे ह्या तरुणांनी हा रस्ता बंद केलेला आहे। आम्हाला फक्त त्या अपराधाला आमच्या हातात द्या, नाहीतर फाशी द्या। एक दिवस आमच्यासाठी द्या, सगळ्यांनी, सगळ्या पब्लिकने या रस्त्यावरती उतरा, बस माझं तेच म्हणणं आहे। प्रत्येकाला ही गोष्ट थोडीशी डोक्यामध्ये घेतली पाहिजे की आपण आता उतरलंच पाहिजे, ही वेळ उतरायचीच आहे। एक दिवस आमच्यासाठी द्या, बस। कॅमेरामन कृष्णाचा अजित वाने, साम टीव्ही, बदलापूर। आताच आपण पाहिलंय का एका महिला पालकाचा संताप आपण पाहिला की त्यांनी सांगितलं एकटा आरोपींना आमच्या हातात द्या, नाही तर त्यांना फाशीची शिक्षा द्या। आता आम्हाला बोलावंच लागतंय, प्रशासनाचं हे अपयश आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय, असाच सगळ्या पालकांचा संताप आहे। त्यांना अश्रू अनावर होत आहे, कारण की एक महिला म्हणून त्या 2 चिमुकल्यांवरती काय म्हणजे व्यथित झाला असेल हे सगळं समजू शकतात आणि त्यामुळेच पालक आता रागावलेले आहेत। आंदोलनकर्त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आज महिला सुरक्षित नाही आहे, आम्हाला पण हेच पाहिजे, जिथे कृत्य घडले तिथे त्याला फाशी झालीच पाहिजे। ते पण शाळेच्या गेटवर सगळ्यांसमोर त्याला फाशी झाली पाहिजे, फाशी तर झालीच पाहिजे। आणि 14 ऑगस्टची ही गोष्ट आहे, 15 ऑगस्टला मुख्यमंत्री इथं येऊन गेलेले आहे, सगळी गोष्ट दाबण्यात आलेली आहे, तर फाशी तर झालीच पाहिजे। त्यात समजा ना बाकीचे सुधारतील, त्यांना फाशी देत नाही, फक्त फाशी सुनावणार झाले। थोडे 8 दिवस झाले की आरोपी सुटला, मोकळा झाला, काय करणार बाकीचे लोक? पुणे असेच घडत राहणार जोपर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत।